नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कधी-कधी आपण खूप प्रयत्न करतो, व्यायाम करतो, डाएट फॉलो करतो. पण तरी हे जे वाढलेलं जे जिद्दी वजन आहे, ते कमी पण होत नाही आणि वाढत पण नाही. ते एकाच ठिकाणी स्थिर राहतं, स्टक होतं. मग आता हे जे स्थिर राहिलेलं जे वजन आहे, ते कमी कसं होणार? त्याच्यानंतर कधी-कधी इंच लॉस आणि फॅट लॉस मध्ये काही फरक दाखवत नाही. वेट लॉस मध्ये पण फरक दाखवत नाही आणि इंच लॉस मध्ये पण. आणि आपण त्याच्यानेच खूप त्रस्त होतो. आपण तर इतके प्रयत्न करतोय, व्यायाम करतोय, त्याच्यानंतर डाएट फॉलो करतोय, तरी पण वजन कमी होत नाही. अशा बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो पडलेला. तर मैत्रिणींनो, ही समस्या प्रत्येकालाच येते. तर आता माझी जी बहीण आहे, तिचं 3 महिन्याचं जे वेट लॉस चॅलेंज आहे, ते घेतलेलं आहे आणि तिची जर्नी सुरू आहे. तर ते कसं फॉलो करायचं हे मी तुम्हाला डाएट मार्फत सांगते. तर सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम सब्जाचं जे बिया आहेत त्या रात्री मी भिजत ठेवल्यात आणि त्या सकाळी उठल्यानंतर मी घेते. तर माझी बहीण पण घेते. फक्त ती माझ्यापासून दूर राहते आईकडे. त्याच्यामुळे व्हिडिओ तिचे काढता येत नाही डेली रुटीनचे. मग मीच ते डेली रुटीन, माझं जे डेली रुटीन आहे ते मी टाकत असते. बऱ्याच मैत्रिणी वजन कमी करताना नाश्ता करत नाही. तर सुरुवातीला ही चूक मी पण केली होती. मी पण नाश्ता करत नव्हते. त्यावेळेस माझं पण वजन कमी होताना अडचण येत होती. त्याच्यानंतर मी सकाळी रोज नाश्ता करायला लागले. त्यावेळेस माझं जे वजन आहे ते कमी झालं. तर नाश्त्यामध्ये मैत्रिणींनो, जर समजा वेळ मिळत नसेल नाश्ता करण्यासाठी, तर आपण घरामध्ये जी भाजी बनवणार आहे की आपल्या सर्वांसाठी, जर समजा मटकी असेल, वाटाणे, हरभरे, तर त्याच्यातलं थोडंसं मटकी, हरभरे, वाटाणे आपल्यासाठी काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये छान कांदा, टोमॅटो, काकडी, सैंधव मीठ, थोडंसं लाल तिखट टाकून खायचं आहे. जर समजा तुमचं वजन स्टक झालं असेल, एका ठिकाणी थांबलं असेल, स्थिर असेल, तर नक्कीच तुम्ही हे उकडलेले जे कडधान्य आहेत त्याच्यामध्ये तेल वगैरे वापरायचं नाहीये, मीठ पण कमी वापरायचंय, पण ते सैंधव वापरायचंय. म्हणजे तुमचं जे वजन आहे ते कमी होणार आहे. त्यानंतर तुम्ही तो ओट्स पण घेऊ शकता, मिल्क ओट्स. त्याच्यात मधाचा वापर करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुमचं जे स्टक झालेलं वजन आहे ते कमी करण्यासाठी मदत करणार. त्याच्यानंतर रोज एक्सरसाइज करायची आहे. आता तुम्ही जर रेग्युलर एक्सरसाइज करत असाल तर त्याच्यामध्ये काउंटिंग वाढवायचं आहे एक्सरसाइजचं आणि एक्सरसाइज थोडेसे चेंज करायचे आहेत, थोडेसे हार्ड करायचे आहेत. म्हणजे तुमच्या शरीराला दुसऱ्या एक्सरसाइजची, नवीन एक्सरसाइजची सवय होणार आणि तुमचं जे फॅट आहे, तुमचं वजन आहे, जे कमी होत नसेल, स्थिर असेल, ते कमी होणार आहे. तर ही टिप्स पण तुम्ही फॉलो करायची, एक्सरसाइज चेंज करायची आहे. त्यानंतर रात्रीचं जे जेवण आहे ते हलकं ठेवायचं आहे. तर जे हिरवे मूग आहेत त्याची डाळ मी 2 तासापूर्वी भिजत ठेवली होती. संध्याकाळी रात्री ही धिरडे जे आहेत, धिरडे डोसे घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ओट्स टाकायचे आहेत. तर तुमच्याकडे ओट्स नसतील तर तुम्ही बेसन पीठ वापरू शकता त्याच्यामध्ये. जर ओट्स नसतील, पण ओट्सचा यूज करा पाहिजे तर धिरड्यांसाठी, डोश्यासाठी. तर तर त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी टाकलं, हिरवी मिरची, लसूण, त्याच्यानंतर जिरे वगैरे टाकून ते बारीक करून घेणार आहे. तुम्ही वेगवेगळे मसाले पण टाकू शकता. तर जर समजा तुम्हाला धिरडे बनवायचे असेल तर त्याच्यात कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर वगैरे टाकून, जसं आपण रव्याचा उत्तप्पा बनवतो कांदा, टोमॅटो टाकून, तसं हे धिरडे बनवायचं आहे. तर इथे मी डोसे बनवणार आहे. कारण की मुलं पण खातात आणि त्यांना डोसे आवडतात. म्हणून मी हिरव्या मुगाच्या डाळीचे जे डोसे आहेत ते बनवते आणि माझी जी बहीण आहे छोटी, तिला येत नाही आणि ती माझ्याजवळ राहत नाही कारण की ती अभ्यास करते. त्याच्यासाठी ती स्वतःचं जे रुटीन आहे फॉलो करते. मग ती शिकण्यासाठी थांबली होती माझ्याकडे आणि तिला मी शिकवण्यासाठी ही रेसिपी बनवली. त्याच्यासाठी तुम्हाला पण होईल म्हटलं, तुम्हाला पण दाखवते. म्हणजे तुमचं पण जर वजन एका ठिकाणी स्टक झालं असेल, स्थिर असेल, तर ते फायदेशीर होईल. त्याच्यामध्ये मी फक्त सैंधव मीठ टाकलं नंतर आणि त्याच्यानंतर कांदा घेतला. कांद्याने तेल लावतीये तव्याला बहीण. तर तुम्ही म्हणजे कमी तेल लागतं कांद्यामुळे आणि टेस्ट पण छान येते. कांद्याची जी आहे ती टेस्ट छान येते आणि जसं डोश्याचं बेटर बनवतो तसंच बनवलेलं आहे. आणि तिला कसं बनवायचं ते मी सांगते. म्हणजे ते ती तिचं तिचं घरी फॉलो करू शकते रुटीन. तर तुम्ही पण अशा पद्धतीने रात्रीचे हे हिरव्या मुगाचे धिरडे खायचे आहेत. तर तुम्ही 15 दिवस रात्री जर हिरव्या मुगाचे धिरडे घेतले, एकाच धिरड्यामध्ये डोश्यामध्ये पोट भरून जातं आणि त्याच्यासोबत तुम्ही कोणतीही भाजी घ्या, छान लागते. तर मी इथे नारळाची चटणी घेतली होती आणि जसं आपण डोसे बनवतो सेम तसेच बनवायचे आहेत. काहीच फरक नाही आणि खूप छान निघतात. फक्त तुम्ही बेसन पीठ किंवा ओट्स वगैरे असं काहीतरी ॲड करा, म्हणजे ते तुटणार नाहीत, एवढी काळजी घ्या. आणि थोडा वेळ छान तव्यावरती ठेवा, बराच वेळ झाकणी ठेवून, म्हणजे मग ते व्यवस्थित निघतील, तुटणार नाही याची काळजी घ्या. त्याच्यानंतर झाकणी बघा ठेवलेली आहे, म्हणजे तुमचे जे डोसे आहेत ते तुटणार नाही
आणि तुमचं डाएट व्यवस्थित होईल. तर अशा पद्धतीने झाकून ठेवल्यानंतर जो डोसा आहे तो बघा छान असं भाजलेला आहे आणि मस्त असं खरपूस भाजतो. तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघा किंवा धिरडं करा. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि एकाच डोश्यामध्ये किंवा धिरड्यामध्ये पोट भरून जातं आणि हे नक्कीच प्रोटीनयुक्त आहे आणि आपलं प्रोटीन पण फार महत्त्वाचं आहे वजन कमी करताना, आपल्या मसल्स डेव्हलप होताना. त्याच्यासाठी स्नायू आपले मजबूत होतात. प्रोटीन फार फायदेशीर आहे वजन कमी करताना. तुम्ही नक्कीच ॲड करा हे डोसे. नक्कीच तुमचं एका ठिकाणी थांबलेले जे वजन आहे, स्टक झालंय, स्थिर झालंय, ते कमी होत नाही, फॅट लॉस होत नाही, ते नक्कीच होणार आहे. इथं नारळाची चटणी घेतलेली आहे, सॅलड म्हणून टोमॅटो घेतलेला आहे आणि छोटी बहीण आहे, तिच्यासाठी मी बनवले होते आणि एक जे डोसा आहे त्याच्यामध्ये पोट भरून जातं. तुम्ही घरी नक्की करा. म्हणजे तुमचं जे वजन आता स्थिर आहे, कमीच होत नाहीये, इंच लॉस पण होत नाहीये. तर तुम्ही 15 दिवस तरी कंटिन्यू संध्याकाळी हे घ्यायचं आणि दिवसा चपाती वगैरे घ्या तुम्हाला आणि सकाळी नाश्ता हा नक्की करा. चहा उपाशी पोटी घेत असाल तर तो नाश्त्यानंतर अर्धा 1 तासांनी घ्या. म्हणजे तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट मिळणार आहे आणि नाश्त्यामध्ये उकडलेली मटकी, उकडलेले हरभरे, उकडलेले वाटाणे बिन तेलाचे. कमी तेल जितकं तुम्ही कराल तितकं तुमचं वजन जे आहे फास्ट कमी होईल आणि पाण्याचं प्रमाण भरपूर वाढवायचं आहे तुमच्या डाएटमध्ये. म्हणजे एका ठिकाणी थांबलेलं जे वजन आहे ते कमी होणार. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.